असाही भेद वाट्यास यावा. मराठी कथा. आज थोडा उशीर झाला सकाळ पाहायला. उशीर अंथरून सोडले आणि सर्व काही आवरायला बराच वेळ लागला. थोडासा थकवा जाणवत होता आणि रात्र तापही अंगात भरला होता. त्यामुळे मरगळ आल्यासारखे वाटत होते. घराबाहेर पडताच अन्नाच्या हॉटेलावर आलो आणि एक कप चहा घेतला. थोडं बरं वाटलं मनाला. वर्तमानपत्रात आज न डोकावता तसाच चहा कप ठेवत अण्णाला पैसे दिले आणि निघालो. तेवढ्यात अण्णाने विचारले, काय झालं सरजी, बरं वाटत नाही का? चेहरा सुकावल्यासारखा वाटत आहे. मी उतरलो. हां, जरासा ताप आहे अंगात, गोळी घेतो, मेडिकलवरून बरं वाटेल. एवढं बोलून बाहेर निघालो आणि अण्णा मागून ओरडतच म्हणाले, अरे घरी आराम करा हो सरजी, गोळी घेऊन, काळजी घ्या. मी फक्त हात दाखवत होकारार्थी मान हलवली आणि बाहेर पडलो. अण्णामुळे परक्या गावात कोणीतरी आहे आपलं असं मनातूनच वाटू लागलं. काही का असेना अण्णाने विचारपूस केली यातच समाधान वाटते. जाता जाता मेडिकलवर गोळी घेतली आणि कंपनीमध्ये पोहोचलो की घेऊ या हिशोबाने रिक्षात हात दाखवला. कंपनी गाठेपर्यंत बराच उशीर झाला होता. आज आणि तसा माझ्या अंगात तापही चढला होता. थोडा अस्वस्थपणा अजूनच वाटू लागला. रिक्षातून उतरल्या कंपनीचे फाटक गाठले आणि तिथं तापाची गोळी घेतली पाण्याबरोबर. सुरक्षारक्षकाने लगेच विचारले, साहेब बरं नाही का? कसली गोळी घेतली? अरे काही नाही भाऊ, जरासा ताप आहे, जास्ती काही नाही. आता गोळी घेतली बरं वाटेल. मी भाऊंच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. भाऊने लगेच माझा हात पकडून पाहिला आणि तो थोड्या मोठ्या आवाजात उद्गारला, कसलं बरं वाटणार आहो, ताप केवढा आहे पाहिलात का? निघा घरी, आराम करा. नाहीतर एक काम करा, इथेच माझ्या कॅबिन रूममध्ये जाऊन पडा, बरं वाटेल की मग घरी जा. मी थोडं स्मित चेहऱ्यावर आनंद म्हटले, भाऊ काळजी नाही रे, बरं वाटेल मला आता. गोळी घेतली मी. ठीक नाही वाटलं तर मी जाईन घरी. चल मी येतोय. एवढं बोलून भाऊ काहीतरी म्हणत आहे हे कानामागे टाकताच मी आतमध्ये प्रवेश केला. भाऊ पण भला माणूस वाटला. किती काळजी घेता यांनी माझ्या नातलग लोकांपेक्षा हे काय कमी आहेत का असं मनाला वाटू लागलं. असं वाटणं हे साहजिकच आहे. परकी लोक जर एवढी आपुलकीने आपली काळजी घेतात, मनात शिरत असतील तर वाटणारच आहे. मी माझ्या कॅबिनकडे आलो आणि खुर्चीत विसावलो. तोच म्हात्रे लबगीने माझ्याकडे ओरडतच आले, अहो किती उशीर आज, कुठे होता? साहेब किती वेळ झाला, तुमची वाट पाहत आहे, लवकर जा त्यांच्या कॅबिनमध्ये. भयंकर चिडलेले आहेत साहेब. मी लगेच खुर्चीतून उठले आणि माझ्या साहेबांच्या कॅबिनकडे निघालो. मी बेफिकीरपणे विचार करत निघालो, कारण मला माहिती होती की साहेब माझ्यावर ओरडणार नाही. मी काही नेहमी उशीर करणारा माणूस नव्हतो आणि कामचुकार व्यक्तीही माझी कधीच कोणती तक्रार साहेबांकडे नसायची. त्यामुळे मला काही बोलतील उशिरा येण्याबद्दल मला वाटतच नव्हते. वरून माझा चेहरा पाहता साहेब मला विचारतील काय झालं. माझ्याकडे कारणेही आहेत खरं ते. त्यामुळे मी बिनधास्त पण सुकल्या चेहऱ्याने साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो. साहेबांनी मला पाहताच हातातील फाईल खाली ठेवली आणि ते रागातच ओरडले, ही पद्धत आहे कामावर यायची? किती उशीर झाला आहे माहीत आहे का? मी काही बोलत नाही तुम्हाला म्हणून गैरफायदा घेता की काय? तुमच्यामुळे इथं कामाचा किती खोळंबा झाला आहे माहिती आहे? मी काही प्रत्युत्तर देण्याआधीच साहेबांनी कानाला फोन लावला आणि मला काही न बोलण्यासाठी खुणावले. मी तसाच शांत उभा राहिलो. साहेब फोनवर बोलत होते. नमस्कार, आमचा माणूस आला आहे. मी एक काम करतो, माझ्या माणसाला सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्याकडे पाठवतो. त्याला तुम्ही सर्व बाबी विचारून घ्या आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करा. बाकी आमचा माणूस तसा हुशार आहे, तुम्हाला नक्कीच सर्व बाबी व्यवस्थित सांगेल याची खात्री आहे मला. चला फोन ठेवतो. असं म्हणत साहेबांनी एक फाईल माझ्याकडे देत सांगितले, हे पहा,
आपले जुने ग्राहक आहे, आपल्या कंपनीच्या नवीन प्रोडक्टबद्दल त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. ते यामध्ये गुंतवणूक करायला तयार झालेच पाहिजे. ही सर्व गोष्ट तुझ्या हातात आहे. मला जरा एका फॅमिली इव्हेंटसाठी बायकोसोबत जायचे आहे, त्यामुळे या मीटिंगसाठी मला जाता येणार नाही. ओके, तर तू निघ लगेच. आणि मीटिंग कुठे आहे ते बाहेर विश्वासरावाला विचार. म्हणत त्यांनी मला जायला सांगितलं. मी ठीक असे म्हणत कॅबिन सोडत असताना साहेब परत उद्गारले, आणि हो, आजसारखा उशीर परत करू नको. आपण इथं नोकरीला आहोत, मालक नाही. याचा विसर कधी कोणत्या एम्प्लॉयला पडता कामा नये, हे लक्षात ठेव. हा टोमणा खात मी अजूनच अस्वस्थ होऊन माझ्या कॅबिनकडे वळलो. विश्वासरावाला मीटिंग कुठे होणार आहे याचा पत्ता विचारला आणि सर्व मीटिंगसाठी लागणारा लवाजमा सोबत घेत थोडासा माझ्या कॅबिनमध्ये खुर्चीवर विसावलो. खरं तर मनात विचार दाटू लागले, त्यापेक्षा भयंकर मला विचारून जाणवू लागले. तो अण्णा आणि सुरक्षारक्षक भाऊ, त्यांना माझ्याबद्दल आपुलकी का असावी की त्यांनी मला पाहताच ओळखावे मी आजारी आहे. त्यांना माझा चेहरा कसा वाचता आला असावा. अस्वस्थ माणसाचा चेहरा खरं तर वाचण्या इतका व्यक्ती मी स्वतः तर कधी पाहिला नाही. मग हे सर्व त्या दोन परिचित व्यक्तींना कसं दिसलं? तर मग साहेबांना का नाही? साहेबांना दिसले असेल तर मग त्यांना कामापुढे किंवा स्वतःच्या खाजगी जीवनापुढे आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल थोडी भावना नाही का? या धावत्या जगात भावना आणि आपुलकी यातही भेदभाव असतात हे जाणावं लागलं. आपलं कर्तव्य हे कर्तव्य असतं, कोणावर उपकार नाही. उगीच वाटायला लागलं. इमानदारीने काम करणे म्हणजे काही खूप मोठे कौशल्य नाही असे मनात धक्के मारत कोणीतरी सांगू लागलं. आपण ज्या कामाचे पैसे घेतो त्यापुढे कसलाही प्रकारचे खरे अथोटा खोटेपणे बहाणे गैर असतात हे खरं वाटू लागलं. आपण बहाणेबाजी करू अथवा न करू, शेवटी भेद हे वेगवेगळे असतात. भावना आणि आपुलकीतले भेद अनुभवताना खरं तर क्षीण आला तो होता मनाला. कारण आपण इतका इमानदारीने काम करून सुद्धा आपली त्या जागी इज्जत नसावी म्हणून मनाला वाईट वाटते.